आपल्या पुढील राजकीय बातमीकडे। होय, लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांकडून अजित पवारांच्या एकेका नेत्याला गळाला लावण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर माढ्यातील शिंदे पितापुत्रांनी शरद पवारांची आज भेट घेतल्यानं साहेब दादांना धक्का देणार का याविषयी राजकारणामध्ये आता चर्चा रंगली आहे। त्याचाच आढावा घेतलाय सामच्या या रिपोर्टमध्ये। दादांच्या आमदारानं गाठली मोदीबाग। पवारांचं गळ, दादांना झळ। दादांचे आमदार घर वापसी करणार। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ यायला सुरुवात झाली आहे तसतसे पवारांनी राजकीय डाव टाकायला सुरुवात केली आहे। त्यातच माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिंग शिंदेंनी थेट मोदीबाग गाठत शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे बबन शिंदेंच्या घर वापसीच्या चर्चेला उधाण आलंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवारांनी धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली। ती धक्क्यांची मालिका अजूनही थांबायला तयार नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील बजरंग सोनावणेंची घर वापसी करत त्यांना खासदार केलं, तर निलेश लंकेंचा पक्षप्रवेश करून घेत अहमदनगर दक्षिणची उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलं। दादांच्या राष्ट्रवादीतील पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी झाली आहे। पिंपरी चिंचवडचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोरेंनीही दादांना सोडचिठ्ठी दिली आहे, तर आमदार बाबाजानी दुराणींनीही शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय। लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे। त्यातच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेसच्या स्टेजवर गेले, तर माढ्याचे आमदार बबन शिंदेही शरद पवारांच्या दाराची पायरी चढले। छगन भुजबळांनी मात्र शिंदेंच्या घर वापसीची शक्यता फेटाळून लावली आहे। सगळे अजितदादा बरोबरच राहणार, परंतु हे पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर। ते आदरणीय नेते म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो आणि मी सुद्धा संजयच्या घरी गेलो होतो। याचा अर्थ काय मी काही घरवापसी नाही केली, काही कामासाठी याच्यासाठी लोक जातात आणि स्वतः पवार साहेब सुद्धा सर्व पक्षाचे कुणाचंही काही काम असलं तरी ते काम घेऊन पर दिल्लीपर्यंत जात असतात। ऐन विधानसभा निवडणुकांआधी अजितदादांच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या भेटी घेतल्या जात आहेत। त्यामुळे दादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या सुमार कामगिरीचं खापरही अजितदादांवर फोडलं जातंय। त्या पार्श्वभूमीवर दादा पक्षाला लागलेली गळती कशी रोखणार आणि शरद पवारांच्या आक्रमक रणनीतीला सामोरं कसं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।